या देवी सर्व भूतेषु मा स्कंद माता रूपेण संस्थिता नमस्तत्सय 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 नमो नमः. आज नवरात्रीचा 5वा दिवस आणि पंचम अवतार स्कंद माता. आपण बघितलंय की शैलपुत्री स्वतःच एक मुलगी होती. आता ती पुढे जाऊन ब्रह्मचारिणी झाली, त्यानंतर कुष्मांडा झाली, गर्भधारण केल्यानंतर आता बाळाला जन्म दिला आणि तिचं स्वरूप आहे स्कंद माता. ती आता एका मुलाची आई झाली, तर आता मात्र त्यांची ओळख आई म्हणून केली जाईल. कुणाची आई? तर स्कंदाची आई म्हणजेच कार्तिकेयची आई. ती आता आई स्कंद माता आहे. या स्वरूपाची तुलना आपण बाळ जन्मल्यानंतर आई मातृत्व प्राप्त केलेल्या आई सोबत करू शकतो. या स्वरूपात देवी ममतामय आणि पुत्र वात्सल्याने परिपूर्ण आहे. त्यामुळे या स्वरूपात देवीकडे कोणतेही शस्त्र नसून प्रेम आणि वात्सल्य आहे. या स्वरूपात देवीचं पूर्णपणे लक्ष आपल्या बाळावर आहे. जर आपण या स्वरूपाला बघितलं तर देवीच्या मांडीवर त्यांचा मुलगा स्कंद दिसेल, जे की मातृत्वाचे स्वरूप दर्शवते. स्कंद मातेला गॉडेस ऑफ मदरहुड असंही म्हटलं जातं. ओव्हरऑल जर आपण म्हटलं तर स्कंद मातेला आपण ममता आणि प्रेमाने परिपूर्ण अशा आईच्या स्वरूपाशी तुलना करू शकतो. जे स्कंद मातेची तुलना आपण परिपक्व प्रेम आणि वात्सल्याने भरलेल्या आई सोबत करू शकतो. जय अंबे. जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल.